मागच्याच इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की ही स्थानिक इलेक्शन्स आहेत. स्थानिक इलेक्शन्समध्ये काय कसा निर्णय घ्यायचा हा आमचे स्थानिक नेते ठरवतील. त्याच्यामुळे पुढच्या सोमवारपर्यंत हे पूर्णपणे हे चित्र तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालेलं दिसेल. पण मुंबईमध्ये काँग्रेससोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की चर्चा आहे की काँग्रेस स्वबळावरती लढणार, तर एकत्र येण्यास आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीने ती लढावी. आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील की सगळ्यांनी चर्चेतून महाराष्ट्र आणि मुंबई हा केंद्रबिंदू ठेवून मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र लढून मुंबईचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. परंतु सातत्याने कुठेतरी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या ज्या काही समोर येताना पाहायला मिळत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे तुमच्या शरद पवारांचा पक्ष हा नक्की नेमका अजित पवारांसोबत जाण्यास उत्सुक आहे का? कारण की ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेमध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी देखील भूमिका मांडली की जिथे भाजपबरोबर शक्य नाही तिथे आम्ही राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षासोबत जाणार. त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं आहे मला माहिती नाही, मी त्या मीटिंगमध्ये नव्हते आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात काही मी वाचण्यात माझ्या आलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं ह्याची मला माहिती नाही. आमचं काय धोरण आहे आम्हाला माहिती आहे. आमच्या धोरणामध्ये मागेही पवारसाहेबांनी क्लिअरली पक्षाचा सिग्नल दिला होता आधीच्या इलेक्शनमध्ये. त्याच्यामुळे तो विषय आणि आम्ही हे इलेक्शन पूर्णपणे स्थानिक आमचे जे सहकारी नेते पदाधिकारी आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा असं मागेही पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज उद्या आणि परवापर्यंत हे पूर्णपणे तुम्हाला कळेल की कोण कसं काय म्हणजे आघाडी कशी होते, सीट वाटप कसा होतं हे सोमवारपर्यंत तुम्हाला पूर्णपणे कळेल. ज्या राष्ट्रवादीसोबत महायुती सध्या राज्यात सत्तेत आहे तीच राष्ट्रवादी भाजपला आणि शिंदे गटाला मुंबईमध्ये नको आहे आणि नवाब मलिक यांच्यामुळे. आता आपण एक महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे हे सातत्यानं अजित पवार सुनील तटकरे फडणवीसांना सांगतात. कसं पाहता राज्यामध्ये? एकतर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या युतीमध्ये काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही आहे. आम्ही काय करायचं ह्याच्यावर मी बोलू शकते. दुसरे के घर में क्यों झाकू मैं, एक. आणि दुसरं नवाबबाईंबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आदर आणि आस्था आहे. हे मी आज नाही गेले अनेक वर्ष बोलते. त्यांच्या फॅमिलीत मग कोर्ट असेल, ते हॉस्पिटलमध्ये असतील किंवा जेलमध्ये असतील, मी नेहमीच त्या फॅमिलीबरोबर ओपनली राहिलेले आहे. कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यांच्या लढणाऱ्या लेकी आहेत, त्या लढत आहेत, त्यांच्याबरोबर मी ताकदीने राहणार. एकच गोष्ट मला वाईट वाटते की ज्या नवाबबाईंची लेख तुम्हाला सही करून तुमच्या या सरकारमध्ये चालते, जे नवाबबाई तुम्हाला काउन्सिल हॉलमध्ये असेंब्लीमध्ये निवडून आल्यावर तुम्हाला चालतात, एरवी तुम्हाला सगळे नवाबबाई चालतात, ह्यांच्या सोयीप्रमाणे ह्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबबाई बसत नाहीत म्हणून नवाबबाईंचं विक्टिमायझेशन चाललेलं आहे. हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे मतभेद असणं ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी म्हणून असू शकतं, पण स्ट्रॅटेजी करताना नवाबबाई आणि त्याच्या कुटुंबाचं जी बदनामी आणि खच्चीकरण चाललं आहे हे अयोग्य आहे. इतकंही गलिच्छ राजकारण करू नये की स्वतःच्या स्वार्थासाठी एका कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झालेलं नाही. त्याच्यामुळे नवाबबाई सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करता आणि नवाबबाईंच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं सोयीप्रमाणे खच्चीकरण बदनामी ही जी चाललेली आहे, हे षडयंत्र जे चाललेलं आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि हे कुठल्याही सुसंस्कृत समाजाला योग्य नाही. किती राजकारण तुमचं चालू राहील, एक नियम कायद्याने देश चालतं ना, कुणाच्या मनमर्जीने नाही चालत. देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे.